स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर कैरी बघून तुम्हाला वाटलं असेल की आज काय रेसिपी आहे. सध्या मार्केटमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कैऱ्या उपलब्ध झालेल्या आहे. कैरीपासून बरेच असे पदार्थ बनतात. तर मी आज तुम्हाला कैरीपासून छान अशी चटपटीत कैरीची चटणी बनवून दाखवणार आहे. घरात जेव्हा भाजीला काही नसेल किंवा भाजी आवडत नसेल तर ही चटणी छान लागते आणि तोंडाला चव पण वाटते. त्यासाठी मी एक कैरी घेतलेली आहे, छान अशी आंबट गावरान कैरी. कैरीचे सालं काढून घेतलेले आहे, धुवून साल काढलेले आहेत आणि त्यानंतर याच्यात छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या, त्यामधलं बी काढून घ्यायचं. अगदी झटपट आणि लवकर होणारी, कमीत कमी साहित्यामध्ये छान अशी चटपटीत चटणी. कधी कधी भाजी नाही खावीशी वाटली किंवा आंबट काहीतरी खायची इच्छा झाली तर ही चटणी खूप छान लागते. आता आपण हे कैरीच्या बारीक फोडी करून मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊया. ही चटणी पाट्यावर वाटलेली खूप छान होते. पाटा अवेलेबल नसल्यामुळे मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये करत आहे. यामध्ये मी 2 ते 3 लसूण पाकळ्या घेतलेल्या, एक छोटा कांदा, कांदा नाही टाकला तरी चालेल, ऑप्शनल आहे. त्यानंतर थोडी कोथिंबीर आणि ह्या मिरच्या मी हिरव्या 2 भाजून घेतलेल्या आहे. त्यानंतर 2 सुक्या मिरच्या, धने 1 चम्मच, जिरं अर्धा चम्मच, अर्धा चम्मच साखर आणि चवीनुसार मीठ. आता हे सर्व आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. बघू शकता आपली चटणी तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर कशी वाटली आजची रेसिपी? चटपटीत अशी कैरीची चटणी. या मग सर्वांनी खायला. बाय बाय.